नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर। नुकताच गणेशोत्सव पार पडला आणि गणेशोत्सवात कोल्हापुरात जे पंचगंगा नदी आहे त्यामध्ये घरगुती गणपती विसर्जन असतील किंवा सार्वजनिक मंडळाचं विसर्जन असेल त्या संदर्भात मुद्दा गाजला। पण आपण सध्या आहोत कोल्हापुरातील जे जयंती नाला आहे त्या परिसरामध्ये। माझ्या मागे आता तुम्ही बघत आहात हा सगळा जयंती नाल्यातील जो पाणी आहे हे काळं कुट्ट असं पाणी सरळ पंचगंगा नदीमध्ये जाऊन मिसळतंय आणि या मुद्द्याकडे महानगरपालिकेचे लक्ष कधीही जास्त जात नाही असाच जो सामाजिक कार्यकर्ते असतील, नागरिक असतील यांचा सगळ्यांचा असतो तो आरोप असतो। कारण सध्याही आता जर परिस्थिती बघितली तर पूर्णपणे काळं जे मैला मिश्रित पाणी असेल हे पूर्णपणे या नाल्यातून पंचगंगा नदीमध्ये सरळ सरळ मिसळलं जाते आणि कचरा जर बघितला तर या परिसरामध्ये अक्षरशः पूर्ण कचऱ्याचा ढीगच पसरलेला बघायला मिळतोय। आपल्याबरोबर याच संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे आहेत, जे गेले कितीतरी वर्षापासून जे या पंचगंगा नदी प्रदूषणाच्या संदर्भात काम करत आहेत। काय सांगू शकाल की हे अशा पद्धतीनं पाणी पंचगंगेमध्ये आता मिसळतंय पण महानगरपालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। मुळामध्ये हे जे आपण मागचा जयंती नाला बघत आहात, हे नाल्याचं जे पाणी आहे हे कळंबा, रामनगर, चरकनगर, लक्ष्मीपुरी या ठिकाणी नाल्यामध्ये येते आणि इथून पाणी परत पंचगंगा नदीमध्ये डायरेक्ट मिक्स होते। ह्याच्या कुठल्याही प्रकारची उपाययोजना महानगरपालिका करत नाही। आता आपण जर खाली बघत असाल तर बंधारे खाली आहेत आणि बंधाऱ्यावरनं ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहत आहे, त्यामध्ये मैला मिश्रित पाणी आहे, ड्रेनेज पाणी आहे आणि कचरा आहे। मग ह्याच्यावर एक चांगला एसटीपी प्लॅन करून हे प्रदूषण रोखण्याचं काम महानगरपालिकेचं होतं, पण त्यांच्याकडून कुठलीही उपाययोजना होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई यांनी 2010 साली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, हे जयंती नाला असेल, पंचगंगा नदी प्रदूषण असेल या संदर्भात, आणि हायकोर्टानं महानगरपालिकेला आणि प्रदूषण महामंडळाला आदेश दिले होते की पंचगंगा नदी किंवा जयंती नाला असेल याचं प्रदूषण तुम्ही रोखा। पण महापालिका आणि प्रदूषण खात्यानं काय केलंय की त्या आदेशाला केराची टोपली दिलेल्या आहेत। यामध्ये नाण्याच्या दोन बाजू आहेत। प्रशासन काय करते, एक ठिकाणी दाखवते की आम्ही अंमलबजावणी करतोय आणि एक ठिकाणी स्वतः नियम मोडते। तर 4 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल की घरगुती गणपतीचं विसर्जन झालं, त्यावेळी नदीवर बॅरिकेड लावले गेले, रोखण्याचं काम केलं गेलं, पण वर्षभर जे घटक पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार आहेत त्याच्यावर महापालिका कुठलीही ऍक्शन घेत नाही। आता त्या ठिकाणी जामदार क्लब मार्गे मैला मिश्रित पाणी नदीमध्ये मिक्स होते। वेळोवेळी जुनावदार पेठ असेल, पंचगंगा विहार मंडळ असेल, आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा म्हणून सांगितलं। एक छोटासा प्रदूषणचा तुम्ही प्लॅन करा म्हणलो, त्या ठिकाणी एसटीपी प्लॅन, त्यांनी काहीही त्या ठिकाणी केलेलं नाही। आता परत तुम्ही उद्या नदीवर जावा, जैसे ते परिस्थिती आहे। आता नदीच्या घाटाचं सुशोभीकरण चालू आहे आणि त्या ठिकाणी ते घाट सुशोभीकरण करण्यासाठी गटरेचं नाला त्या ठिकाणी त्यांनी रोखलेला आहे। त्यामुळे काय झाले, पंचगंगा नदीच्या घाटाच्या सुरुवातीलाच गटर सगळे तुंबलेले तुम्हाला दिसत आहे। म्हणजे एक काम चांगलं करायचं आहे आणि दुसरं त्या ठिकाणी वेगळंच काम उकरून बाहेर काढायचं, असं हे महापालिकेचं काम आहे। आणि मला नाही वाटत की आता इथनं पुढे हा जयंती नाला असेल, पंचगंगा नदीचं प्रदूषण असेल, हे महापालिकेला रोखायला जमणार नाही, हे माझं तर सरसर मत आहे। एकूणच जर बघितलं तर पंचगंगा नदीमध्ये मिसळणारा हा जो नाला आहे तो पूर्णपणे सांडपाणी घेऊनच जो पंचगंगा नदी पात्रामध्ये हे पाणी मिसळतंय आणि त्यामुळेच तेच पाणी आपल्या कोल्हापूरकरांना वापरायला मिळतंय। त्यामुळे कोल्हापूरकरांना देखील दूषित पाण्याचा हा सामना करावा लागतोय। त्यामुळे महापालिकेने जागे होऊन यावरती काम करणं अपेक्षित आहे असं वाटतं। साईप्रसाद महेंद्रकर, महासत्ता लाईव्ह, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।